नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते की तुमचा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ. मंडळी, उद्या 29 मार्चला येणारी पवित्र कामोदा एकादशी ही केवळ एक व्रत नसून आपल्या जीवनातील पाप, दुःख आणि संकट दूर करणारी अशी एक दिव्य संधी आहे. पण एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? आपल्या घरी मोठ्या लोकांकडून, संतांकडून आणि शास्त्रामध्ये वारंवार असं सांगितलं जातं की एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. पण का? कारण ही फक्त परंपरा म्हणून की यामागे काही खोल आध्यात्मिक आणि शास्त्रीय रहस्य दडलं आहे? मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी खूप संशोधन करून संतांच्या अनुभवातून आणि शास्त्रांच्या आधारे तयार केला आहे. म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं भाग्य बदलू शकतो. मंडळी, आपल्या सनातन धर्मामध्ये कामदा एकादशी ही अत्यंत पवित्र आणि फलदायी एकादशी मानली जाते. प्रत्येक एकादशीचे वेगळे असे महत्त्व असते, पण कामदा एकादशी विशेषतः आपल्या इच्छा पूर्ण करणारी, पापांचा नाश करणारी आणि आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणारी मानली जाते. पण या एकादशीशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा नियम जो आपल्या घरामध्ये लहानपणापासून सांगितला जातो की एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. पण मंडळी, ही गोष्ट आपण ऐकतो, पाळतो, पण कधी त्यामागचं खरं कारण समजून घेतलं आहे का? आज आपण या नियमामागचं संपूर्ण शास्त्रीय, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य समजून घेणार आहोत. मंडळी, सर्वप्रथम आपण समजून घेऊया की एकादशी म्हणजे नेमकं काय. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा येणारा 11वा दिवस म्हणजे एकादशी. हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णू यांना समर्पित असतो. मंडळी, असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि त्याला मोक्ष प्राप्त होण्याचा मार्ग खुला होतो. शास्त्रामध्ये असंही सांगितलं आहे की एकादशीच्या दिवशी आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मनामध्ये एक विशेष प्रकारची ऊर्जा सक्रिय असते. ही ऊर्जा आपल्या विचारांना शुद्ध करते, मनाला स्थिर करते आणि आपल्याला आध्यात्मिक उंचीवर नेते. म्हणूनच या दिवशी जर उपवास, जप, ध्यान आणि पूजा याला जर आपण करण्याला विशेष महत्त्व दिलं तर आपलं शरीर आणि मन शुद्ध होऊन आपण पुण्याची भागीदारी होत. मंडळी, आता मुख्य प्रश्न असा आहे की भात खाऊ नये असं सांगितलं जातं, पण ते का सांगितलं जातं? याचं उत्तर आपल्याला अनेक पुराणामध्ये सापडतं. विशेषतः पद्मपुराण आणि इतर धर्मग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. मंडळी, शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी अन्न म्हणजेच धान्य टाळण्याचा नियम आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे भात म्हणजे तांदूळ. मंडळी, भात हा आपल्या रोजच्या आहाराचा मुख्य भाग आहे, पण एकादशीच्या दिवशी त्याला पूर्णपणे वर्ज्य केलं जातं. यामागचं कारण हे अत्यंत सूक्ष्म आणि गूढ आहे. मंडळी, असं मानलं जातं की एकादशीच्या दिवशी पाप पुरुष नावाची एक सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा पृथ्वीवर सक्रिय होते आणि ती विशेषतः भातामध्ये प्रवेश करते. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती एकादशीच्या दिवशी भात खाते तेव्हा तो नकळत त्या नकारात्मक ऊर्जेला आपल्या शरीरामध्ये प्रवेश करून देतो. ही गोष्ट ऐकायला थोडी विचित्र वाटेल, पण अनेक संत, ऋषी आणि महात्म्यांनी त्यांच्या अनुभवामधून ही गोष्ट सांगितली आहे. मंडळी, आता आपण थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पाहूया. मंडळी, भात हा पूर्णपणे जलतत्वावर आधारित अन्न आहे. त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं. एकादशीच्या दिवशी चंद्राचा प्रभाव आपल्या शरीरावर जास्त असतो. चंद्र हा पाण्याशी संबंधित ग्रह आहे, त्यामुळे या दिवशी आपल्या शरीरातील जलतत्व अधिक सक्रिय होतं. पण मंडळी, जर आपण अशा वेळी भात खाल्ला तर शरीरामध्ये जडपणा, आळस आणि सुस्तीही वाढते. त्यामुळे आपलं मन एकाग्र राहत नाही आणि आपला जो उपवासाचा उद्देश आहे तो देखील पूर्ण होत नाही. मंडळी, आता आध्यात्मिक दृष्टिकोनामधून जर पाहिलं तर काय, आपल्या शरीरामध्ये 3 गुण असतात. एक सत्व, दुसरं रज आणि तिसरं म्हणजे तम. म्हणजे सत्व, रज आणि तम. एकादशीच्या दिवशी हा सत्वगुण वाढवण्यासाठी असतो, पण भात हा तामसिक अन्न असल्यामुळे तो सत्वगुण कमी करतो आणि तामस वाढवतो. त्यामुळे मंडळी, व्यक्तीचं मन शांत राहत नाही. त्या व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक विचार येत राहतात आणि त्याची आध्यात्मिक प्रगती थांबते. मंडळी, आता अशी कल्पना करा की तुम्ही उपवास करत आहात, पूजापाठ करत आहात, जप तप करत आहात, मंत्र ध्यान करत आहात,